हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. गट क मुख्य परीक्षा याच्यामध्ये सेकंड आन्सर की आत्ता लागलेली आहे आणि त्याच्यानुसार मग इकॉनॉमिक्सचे जे प्रश्न आहेत, फर्स्ट आन्सर कीनुसार बऱ्याच विद्यार्थ्यांना ते सापेक्ष दारिद्र्याचा जो काही प्रश्न होता त्याच्याबद्दल डाऊट होता. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की नाही, ते उत्पन्न हे उत्तर यायला पाहिजे होतं किंवा सेकंड आन्सर कीनुसार ते चेंज होईल. मग ते झालं तर नाहीच आहे. म्हणजे आपण अर्थनीतीमार्फत जे फर्स्ट आन्सर कीनुसार उत्तर दिले होते ते मॅच झाले होते, तेच उत्तर आयोगाने सेकंड आन्सर कीनुसारही ठेवलेत. म्हणजे कुठलाही बदलला नाही आणि कॅन्सलही झाला नाही. सो मग आता डिस्कशन घेण्याचं काय कारण आहे? ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की याचं उत्तर हे यायला पाहिजे होतं मग ते आलं नाही, तर मग आता चूक आयोगाची नाही, आयोग तर बरोबरच आहे. तर मग आता काय झालं, इथं तुमची कन्सेप्ट कमी पडली आहे किंवा तुम्ही जे विचार करत होतात तसा तिथं वर्कआउट झाला नाही. आणि मग हा एक प्रश्न विचार करा, हा एक क्वेश्चन जे काही याचे तुमचे मार्क होते ह्याच्यामुळे जर तुम्ही आता बाहेर पडलात तर आपल्याला ह्या एका प्रश्नाची किती मोठी चूक भोगावी लागेल. म्हणजे इतर प्रश्न सगळे बरोबर आले सर, साधे होते, काही नाही, पण एकच प्रश्नाने प्रॉब्लेम केला. एक्झॅक्टली याच एका प्रश्नाने तुमची पोस्ट ठरते, तुम्ही इन की आउट हे ठरता. आणि ह्याच्यासाठी लागणारी डेप्थ आहे ना, ती आपल्याला घ्यावी लागते. आणि ती नसल्यामुळे कदाचित मग आयोगाचा बरोबर बाहेर फेकतो की बाबा तू परत अभ्यास कर, तू नीट अभ्यास कर आणि मग परत ये. कितीतरी विद्यार्थ्यांनी हे आपण दिलेले उत्तर मान्य नव्हतं, बरोबर का? हाच प्रश्न आहे का ते? त्यांनी तर आवर्जून व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा. इथं काय निरपेक्ष दारिद्र्याचे मापन टिंब याद्वारे केले जाते. आणि मग उष्मांक आपण हेच उत्तर दिलं होतं बरं का, आणि आयोगाने तेच दिलंय फर्स्ट आन्सर आणि सेकंड आन्सर घेऊन. उत्तर ना बदललं ना कॅन्सल झालं. पण ही चर्चा कशासाठी करायची की बाबांनो, इथं जे काही तुम्ही अप्रोच ठेवला होता, जे काही तुमचं उत्तर चुकलंय ते परत पुढच्या परीक्षेत होऊ नये, वेळीचं सुधारा. काय नेमका प्रॉब्लेम झाला होता की जेणेकरून तुम्ही सगळे ह्याच्या मागे लागले होते. आणि मुळातच सापेक्ष निरपेक्ष दारिद्र्य ही कन्सेप्ट क्लिअर नाही आहे. आणि ज्यांची क्लिअर आहे त्यांनी पण परत चूक केलेली आहे. हा सगळा एकंदरीत जो आवाका आहे ना, आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांना झेपलंच नाही की मी काय सांगतोय ते. आज त्याचं महत्त्व कळलं की ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या बारीक आहेत की उत्पन्न हा घटक सापेक्षला लागू होतो, निरपेक्षला लागू होतो. विचित्र प्रकार वाटत होता. आय विल प्रूव्ह यू. या इकडं. हे म्हणजे आता आयोगाने दिलेलं उत्तर हेच आहे आणि आपलंही हेच आहे. ह्याचा तर विषयच येत नाही, ह्याचाही विषय नाही. इथं बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होता. या मुळात उत्पन्न हा घटक हाच फॅक्टर आहे ना आपला डाऊटफुल. हे उत्तर हे जे ज्यांनी दिले ते नीट आहे का, की उत्पन्न हा फॅक्टर निरपेक्ष दारिद्र्याला का होतो. एकतर इथं उत्पन्नाच्या आजूबाजूला आयोगाने किमान हाही कीवर्ड वापरला नाही किंवा तुलना हाही कीवर्ड वापरला नाही. सो बी केअरफुल हा. फक्त उत्पन्न ब्रॉडली. इथं ज्या वेळेला तुम्ही निरपेक्ष दारिद्र्य बघता तेव्हा दोन ऑप्शनमध्ये डाऊट निर्माण झाला. तर बऱ्याच जणांनी उत्पन्न लिहिलंय, काही जणांनी उष्मांक लिहिलंय. अशा वेळेला काय असतं, जास्त मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रश्नाला जो पर्याय लागू होतो तो तुम्हाला निवडावा लागेल. ज्यांनी हे उत्तर लिहिलंय हे उत्तरही बरोबर येतं कधी, जर तुम्हाला हा पर्याय नसला असला तर. म्हणजे पर्यायामध्ये हे दोन तर लागूच होत नाहीत, पण हा सुद्धा इरिलिव्हंट दिला असता तर डेफिनेटली तुम्ही इकडे गेला असतात आणि हे उत्तर निघू शकतं. पण क्लिअर आयोगाने काय केलंय, उष्मांक दिलंय म्हणल्यानंतर ह्याचा विषय येत नाही. ते मी इकडे प्रूव्ह करून दाखवतो. आता उत्पन्न हा घटक बघा, किमान उत्पन्न आणि उत्पन्नाची तुलना. ज्या वेळेला आपण उत्पन्नच विचारात घेतो, पण मिनिमम लेवलला किमान लेवलला घेत असेल सो दॅट इज कॉल्ड ॲज निरपेक्ष दारिद्र्य, ॲब्सोल्यूट पॉवर्टी. आणि उत्पन्नच असेल पण उत्पन्नाची तुलना करत असेल तर त्याला म्हणायचं सापेक्ष दारिद्र्य, रिलेटिव्ह पॉवर्टी. उदाहरणार्थ ए ह्या व्यक्तीचं 100 रुपये उत्पन्न आहे, बी ह्या व्यक्तीचं 120 रुपये उत्पन्न आहे. आता इथं काय केलं, मी तुलना केली. कोणाचं उत्पन्न कमी आहे, ए ह्या व्यक्तीचं कमी आहे. कोणाच्या तुलनेत, बी ह्या व्यक्तीच्या तुलनेत हे कमी आहे म्हणल्यानंतर हा आला BPL मध्ये, बिलो पॉवर्टी लाईन, किंवा हा आला दारिद्र्यामध्ये. मग मी इथं तुलना केली आहे म्हणल्यानंतर उत्पन्नाची तुलना म्हणल्यानंतर कुठलं, सापेक्ष दारिद्र्य. म्हणजे उत्पन्न हा घटक सापेक्ष दारिद्र्याला लागू होतो पण उत्पन्नाची तुलना अपेक्षित आहे. आता या इकडं तुम्हाला सर मग हे सापेक्षला लागू झालं उत्पन्न हा फॅक्टर, इकडं कसा लागू होईल. किमान उत्पन्न म्हणजे आपल्याला बेसिक नीड्स पूर्ण करण्यासाठी, जीवनावश्यक मूलभूत गरजा मला पूर्ण करायच्यात, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य जे काय असेल ते. आपण इथे एक फॅक्टर पकडू, फूड, फक्त अन्न. मग ही माझी बेसिक नीड अन्न पूर्ण करण्यासाठी आपण कॅलरी हा निकष विचारात घेतला. म्हणजे आपण म्हणजे गव्हर्नमेंटनी, काही समित्यांनी. आणि याच कॅलरीमध्ये इथं ग्रामीणसाठी, शहरीसाठी, मग 2100 मग 2400 हा निकष होता ना. सो एक्झॅक्टली एवढे कॅलरी आपल्याला एका व्यक्तीला एका दिवसाला भेटली पाहिजे. त्यासाठी त्यानं तेवढं अन्न ग्रहण केलं पाहिजे. आणि हे अन्न काय फुकट मिळतं का, इथं तुम्हाला ते विकत घ्यावं लागेल. म्हणजेच इथं समजा फॉर एक्झाम्पल 50 रुपये लागले
ते अन्न विकत घेण्यासाठी. मग आता ज्या व्यक्तीचं उत्पन्न 50 रुपये आहे तर तो काय करू शकतो, मूलभूत गरजा पूर्ण करू शकतो. आता सगळं फॉर एक्झाम्पल घेतलं बरं का, हे तर 50 रुपये जर असेल तर तो अन्न विकत घेईल. अन्न विकत घेतला तेवढ्या कॅलरी निकष त्याचे पूर्ण होतील आणि म्हणजेच तो मूलभूत गरजा बेसिक नीड्स पूर्ण करतोय. म्हणजे तो व्यक्ती गेला APL मध्ये आणि ज्याचं उत्पन्न किमान 50 रुपये नाही, 50 रुपयापेक्षा कमी आहे, म्हणजे याचा अर्थ तो मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही. आणि मग दारिद्र्याची डेफिनेशन काय, बेसिक नीड्स मूलभूत गरजा जर पूर्ण करता आल्या नाहीत तर असे व्यक्ती कुठे जातात, बिलो पॉवर्टी लाईनमध्ये. म्हणजे हे BPL मध्ये आणि APL मध्ये जाण्यासाठी तुम्हाला मिनिमम किमान 50 रुपये हे उत्पन्न गट अपेक्षित आहे. आणि मग इथं किमान उत्पन्न हा शब्द मिनिमम हा उत्पन्नाचा आला, इथंही उत्पन्नाचा आला, पण तुलना आणि किमान हे 2 फॅक्टर इम्पॉर्टंट आहेत. अशाच पद्धतीने मी आधीही सांगितलं होतं, ही फार लेंदी संकल्पना आहे. आता तुम्ही कितीही नाकारा, सो कॉल्ड जे तज्ज्ञ विद्यार्थी आहेत ना, विद्यार्थी म्हणतोय मी, जे आपल्या धुंदीत असणं, नाही मी म्हणतो तेच बरोबर आहे. लक्षात घ्या, एका क्वेश्चनमुळं तुम्हाला तुमच्या आयुष्यातली जी वर्ष आहेत वाया घातलेली आहेत तर ती अजून 1 वर्ष त्याच्यात भर पडेल. वेळीच तुमचा इगो ॲटिट्यूड बाजूला ठेवा. विद्यार्थी म्हणलं की आपण काहीतरी गोष्ट विद्यार्थी दशेत करणं अपेक्षित आहे, तीच केली पाहिजे, तज्ज्ञ होणं अपेक्षित नाही आहे. माझा आवर्जून तो एकदा व्हिडिओ बघा, मागचाच ज्यावेळेला फर्स्ट आन्सर केली होती ना, तेव्हा गट कच्या या बाबतीत आपण हे डिटेल ॲनालिसिस घेतलं होतं. न झेपण्याचा प्रकार होता सगळ्यांना. आणि अशा लेवलला जर तुम्ही अजून गेला नाहीत तर आयोग चाललाय. आणि इतर प्रश्न ठीक आहेत, एकच प्रश्न हा तुम्हाला इन किंवा आउट करून ठरवतो. किमान उत्पन्न म्हणलं की काय करायचं आणि उत्पन्नाची तुलना म्हणलं की काय करायचं. ॲक्च्युली हीच तर कन्सेप्ट आहे ना, सापेक्ष आणि निरपेक्ष. आता मला नाही वाटत की जणांना हे कळालं का नाही कळालं, कारण बॅचमध्ये आपण डिटेलमध्ये घेतो. इथं मी सांगण्याचं कारण काय की हा डिफरन्स तुम्हाला कळायला पाहिजे. बरं, आता तुम्हाला एवढं बारीक असतं का कुठं, किमान आणि उत्पन्नाची तुलना, आपण उत्पन्नच आहे ना. ये इकडं बाबा, हा राज्यसेवेचा आत्ताचा प्रश्न आहे. इथं अर्भक मृत्यूदराचे प्रमाण प्रति 1000 30पेक्षा खाली आणणे. आता जो तुमचा अभ्यास असतो सुपरफिशियल, त्याने सर मला माहिती आहे अर्भक मृत्यूदर काय करायचा, 30पर्यंत खाली आणायचा आहे. आता आयोगाने काय केले, हा राज्यसेवेचा प्रश्न आहे, 30च्या पुढे फक्त टक्के टाकले. काय, एक छोटा सिम्बॉल टाकला फक्त घटक, डायरेक्ट उत्तर चुकलं. म्हणजे प्रति 1000 30 एवढ्यापर्यंत खाली आणायचं आपल्याला अर्भक मृत्यूदर, पण आयोगाने केले 30% टाकले. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतं, मग 1000ला 30% म्हणजे 300, चुकीचं आहे ना ते. मग हा बारीक छोटा जो घटक आहे ना, सेम इथं तसंच तुम्हाला लागू होतो की उष्मांक निवडायचा कॅलरी की उत्पन्न निवडायचं आहे. क्लिअर. आणि उत्पन्नामध्येही किमान शब्द असेल तर निरपेक्ष दारिद्र्य, उत्पन्नाची तुलना असेल तर सापेक्ष दारिद्र्य. ही फॅक्ट, कन्सेप्ट किंवा अजून काही गोष्टी असू द्यात, एवढ्याच लेवलला करणं अपेक्षित आहे. नसल केली तर झेपणार नाही. या इकडं अजून एक उदाहरण देतो, लांब कशाला. हे आत्ताचा प्रश्न आहे, परत सगळं बरोबर आहे, हे चुकीचं काय माहिती. सुधारणामुळे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये परकीय क्षेत्रातील, परकीय नाही खाजगी प्रायव्हेट डॉक्युमेंट आहे आपल्याकडे बजेटचं, आपल्या अर्थनीतीच्या बजेटच्या डॉक्युमेंटमध्ये बघा किंवा ओरिजिनल सोर्समध्ये बघा तुम्ही. सो इथं फक्त परकीय किंवा खाजगी हा जो छोटा चेंज आहे ह्याच्यामुळे डायरेक्ट उत्तर बदललं. आणि मग अशाच पद्धतीने तुमचे रिझल्ट जाण्याचं कारण काय की आपण काहीतरी चुकतो हे ॲक्सेप्टच करायचं नाही. आपल्याला काय करायचं, असंच नाही मी असाच आहे तसंच राहा. हे जे बारकावे आहेत ना, एवढ्या लेवलला आपण आपले क्वेश्चन्स टेलिग्रामचे घेतो का. PYQ लेवल एवढी ॲनालिसिस केलेली आहे की बऱ्याच जणांना कदाचित असं वाटत असेल की सर अतिच बारकावे काढतात, अतिच काहीतरी करतात. अति ह्या गोष्टी आयोगाने केलेल्या आहे आणि त्याच गोष्टी तुमच्यासमोर मांडतोय आपण. PYQ असू द्यात किंवा MCQ असू द्यात, कम्प्लिटली ह्या अशा छोट्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करून विद्यार्थ्यांना दाखवायचा प्रयत्न करतोय. शेवटी तुम्ही ते मान्य न करा त्याच्याने काही फरक पडत नाही, तो तुमचाच फार मोठा लॉस असेल. या इकडं परत आता हे सगळं सांगितल्यानंतर परत आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला कुठल्या लेवलला इकॉनॉमिक्स नेणं अपेक्षित आहे. उष्मांक कॅलरी हा निकष फक्त आणि फक्त कोणाला लागू तुम्हाला सांगा. कन्क्लुजन काय, निरपेक्ष दारिद्र्य. उष्मांक कॅलरी हा फक्त कोणाला लागू होतो, निरपेक्ष. आता उत्पन्न हा घटक कोणाला लागू होतो, तर दोघांनाही लागू होतो, सापेक्षही आणि निरपेक्षही. आणि मग आता ह्याच्यामध्ये आपण उष्मांकाकडे का गेलो, कारण उत्पन्न दोघालाही लागू होतो. आणि मग ह्याच्यातही आयोगाने ना किमान शब्द दिलाय ना तुलना दिलाय. मग एवढ्या मायक्रो लेवलला आपल्याला जर कळालं की दोन्ही पर्याय हे याला लागू होतात, त्यातल्या त्यात उष्मांक हा जास्त परफेक्ट लागू होतो कोणाला, निरपेक्षला. म्हणून आपलं उत्तर काय, उष्मांक द्यायचं. आणि मग जर इथं संपत्ती, राहणीमान ह्याच्यासारखा काहीतरी इरिलिव्हंट ऑप्शन असला असता ह्याच्यासारखा, तर तुम्ही कोणाकडे गेलं पाहिजे होतं, उत्पन्नाकडे गेलं पाहिजे. ही पण पुढची पॉसिबिलिटी आहे. म्हणजे हे सुद्धा उत्तर निघू शकतं, पण कधी, जेव्हा इथं काहीतरी इरिलिव्हंट ऑप्शन असला असता. तर ह्याचा अर्थ कन्क्लुजन काय, आपण अभ्यास क्लिअर करायचा, कन्सेप्ट क्लिअर करायची, त्याच्याही पलीकडे जाऊन प्रश्नामध्ये काय विचारलंय हा पहिला मुद्दा. सेकंड थिंग इज दॅट प्रश्नात विचारल्यानंतर ही ऑप्शनमध्ये काय दिलंय, रिलेटेड ऑप्शन्स आहेत
म्हणजेच एकाच संकल्पनेबद्दल 2 पर्याय दिलेत. आता त्या 2 पर्यायामधलंही एक निवडता आलं पाहिजे. ह्याला म्हणायचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि डिमांड ऑफ द एक्झाम करणे. हेच वारंवार सतत सांगत असतो. तुम्हाला हे कितीही रूढ आणि एकदम असं विचित्र वाटलं असतं ह्याच्या आधीही, पण आयोगाचे हे उत्तरं आणि आयोगाचे प्रश्न आणि ह्याच्यातही पुढे राज्यसेवेचे दाखवलेले आहेत. कन्क्लुजन तुम्हाला इथं कळालं असेल. आणि आता हा एक प्रश्न इथलचा, ह्याच्यात काय डाऊटचा विषयच नाही आहे. इथेही हा सरळ एक तर कन्सेप्ट आहे. करन्सी ज्यावेळेला आपण म्हणतो करन्सी, ह्याच्यामध्ये हे येत नाही बरं का, हे पण येत नाही. म्हणजे इथं आपण कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर 2 ऑप्शन जागेवर मिळत होतात. आणि काही गोष्टी मग आता इन्फॉर्मेशन आणि फॅक्ट माहिती पाहिजे, म्हणजेच हे $. चलो, सो दिस इज ऑल अबाउट गट क मुख्य परीक्षा, त्याच्याबद्दलचे हे 2 क्वेश्चन. त्यात एक क्वेश्चन महत्त्वाचा होता सापेक्षवाला. होप सो तुमच्यापर्यंत पोहोचलं आणि तुम्हाला हे किती कशा पद्धतीने पॉझिटिव्हली घ्यायचं, निगेटिव्हली घ्यायचं आहे, किंवा उगाच आता विद्यार्थी म्हणून काहीतरी गोष्टी आपण त्याला म्हणतो ना, स्वयंघोषित विद्यार्थी तज्ज्ञ असतील तर ते कुठल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये किंवा अजून कुठं शिकलेले असतात, त्याला तेच बरोबर वाटतं. असो, तुम्हाला तुमचं एक्सपर्ट, तुमचा तज्ज्ञपणा तुम्हाला मुबारक. तीच पदवी घेऊन कायम इथेच असंच राहा 4-5 वर्ष. आपण विद्यार्थी आहोत हे एक्सेप्ट करा. ज्याला रिझल्ट काढायचा आहे त्यांनी ह्या गोष्टी आयोगाच्या मान्य करा. मी सांगतोय म्हणून नाही. जर प्रत्येक वेळेला आपण मागच्या बऱ्याच एक्झाममध्ये काही गोष्टी अशा आहेत डाऊटफुल, त्या आपण डिस्कस करतोय, ह्याचा अर्थ तुम्ही बरोबर का मी बरोबर हा मुद्दाच नाही आहे. ॲक्च्युली काही उत्तर आयोगाने हे कम्प्लिटली चुकीचे ठेवलेले आहेत बऱ्याच वेळा. त्याच्यात सुद्धा मी सांगितलेलं आहे गव्हर्नमेंटचे सोर्स घेऊन की बाबा सेकंड आन्सर कीनुसार सुद्धा आयोगाचं उत्तर हे चुकलं आहे. तो आपल्याला ते माहिती पाहिजे. तुम्हाला नाही आयोगाने दिलं ना, मग बरोबर आहे का, ठेव बरोबर तुझं तसंच. पुढच्या वेळेस आयोग तेच प्रश्नाचं उत्तर बदलतं, तेव्हा मग आपण काय परत आयोगाच्या विरुद्ध जाणार का, आपण हेच कुठं नाही करणार का. आणि मुळात आपण काही गोष्टी ज्या आवाक्याच्या बाहेर आहेत, हाताच्या बाहेर आहेत, त्या होणारच त्या गृहीत धरा. पण ज्याला आपण करू शकतो टॅकल, जसं की हा सापेक्षवाला प्रश्न, हा आवाक्याच्या बाहेर नव्हता. ॲक्च्युली आपण कन्सेप्ट आवाक्याच्या बाहेर नेलं नाही, तिथंच मर्यादित स्वरूपात, नॅरो स्वरूपात कन्सेप्ट करत बसलोय. असो, काय याच्यातून घ्यायचं आहे तुम्ही घ्या. अशाच पद्धतीनं एवढ्याच ताकदीनं आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. यूट्यूबला बरेच काही पॉईंट्स असे मी ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. टेलिग्रामला असेच क्विज MCQ टाकतो की जेणेकरून आयोगाचे पॅटर्नही तुमच्यापर्यंत पोहोचावेत, हे बारकावे तुमच्यापर्यंत पोहोचावेत. ह्या सगळ्या गोष्टी मी टेलिग्रामला आणि यूट्यूबला घेत आहे. ज्यांना वाटतं मॅच होतं आहे की यस हे वर्कआउट होतं आहे, त्यांनी ॲक्सेप्ट करा. ज्याला असं वाटतं की अजिबात हे काहीच नाही वर्कआउट होत, बिंदास तू यूट्यूब चॅनल अनसबस्क्राईब कर, टेलिग्राममधून बाहेर पड, चालेल. पण एकतर मान्य असेल तर इम्प्लिमेंट करा, नसेल तर तुम्हाला तुमचा मार्ग शोधा. पण काहीतरी काम करा, साचून राहू नका. इथं तज्ज्ञ म्हणून जी पदवी मिळते तुम्हाला, किंवा 3-4 मेन्स दिल्यात, 5-6 मेन्स दिल्यात, आणि हा सिनियर आहे, मुलगा मुलगी, हे ज्या पदव्या आहेत ना, ह्या तुमच्या पदव्या घात करणार आहेत तुमच्या. आमचं थोडा हो, आम्ही तर टीचिंगमध्ये आलो तिथं, आम्ही काय तज्ज्ञ म्हणत नाहीत, स्वयंघोषितही नाही, आणि कोणी म्हणलं तरी आम्ही ॲक्सेप्ट नाही करत. ते साधे मार्गदर्शक आहेत. ह्या विषयामध्ये मागच्या काही वर्षांपासून 10 वर्षापासून जे काम केलं आहे ते तुमच्यासमोर दाखवत आहे. त्यामुळे कुठलीही पदवी किंवा काही नाही, विद्यार्थ्यांच्या बाबतीत जी तळमळ आहे ना, की तुम्ही तुमची लाईफ स्पॉईल करून घेताय. आम्हाला काही फरक पडत नाही, पण तुम्हाला मात्र फरक पडतो, कारण तुम्ही स्टुडंट म्हणून पुढे जाताय. आमचं कामच आहे हे आज असं केलं, काही पटलं नाही पटलं घ्या, नाही तर नका घेऊ. पण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय करता येईल हे बघा. ह्याच्यात तू बरोबर की मी बरोबर, किंवा अजून काय कुठला सोर्स, ह्याच्यापेक्षा काय चुकलं, काय बदलायला पाहिजे, किती डेप्थ वाढवायला पाहिजे, ॲक्सेप्ट इट अँड मूव्ह ऑन. असं केलात तर पुढच्या एक्झाममध्ये पास व्हाल, पुढे जाल. नाही तर हा एकच क्वेश्चन जो सापेक्षवाला आहे ना, तोच तुम्हाला नाही पश्चाताप करायला लावला. तुम्हाला म्हणा की नाही खरंच आम्ही कन्सेप्ट नीट समजून घ्यायला पाहिजे होती. ॲक्च्युली तिथं कन्सेप्ट क्लिअर असून पण ऑप्शनसुद्धा कधी 2 येतात. त्या 2पैकी कुठला निवडायचा, ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि इथं केल्यानंतर मग परीक्षेमध्ये बरोबर सोपं जातं की अशा लेवलचे प्रश्न यायला लागलेत. मुळात हा पॅटर्न एवढा व्यवस्थित ॲनालिसिस हा केल्याच जात नाही, आणि म्हणून मग आपण तसंच संकोचित ट्रॅडिशनल वेनी पुढे जात राहतो. असो, चला भरपूर झाला डोस. भेटूया परत नवीन एका अशाच पॅटर्नसोबत आणि MCQ सोबत. थँक्यू सो मच.